आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. तारिणी, अरे देवा, सुमे, काय आहे सगळं? उंदीर. उंदीर? हा, अगं त्यांनी डरकाळी फोडली का तुला नखानी ओरबडलं? अगं पण चल ये बाहेर ये. सावकाश सावकाश ये बाहेर. सावकाश सावकाश ये. काय ग हे? आता हे सगळं आटप लवकर. ह्याचा त्या रेखाला आयतीच संधी मिळायची. हो. अगं वसुदाची मुलगी आहेस तू. तुझ्या आईने अंगावर खाकी चढवली ना की अट्टल गुन्हेगार सुद्धा काळ समोर आल्यासारखे चळचळ कापायचे. आणि तू साध्या उंदराला घाबरतेस ग बाई. काय म्हणायचं तुला? वसुदा बघत असेल ना तशी काय म्हणेल? अशी कशी माझी लेक भित्री? आईची आठवण आली का ग? मग जाऊन भेटत का नाही तिला? रेखा, जिवेला काही हाड, तिच्या वागण्याला काही शिस्त? सांडलं ना सगळं? केलं ना नुकसान? काय गे, तू पण कर की तुझ्या आईसारखी आत्महत्या. रेखा, अरे हे काय झालं? बघा ना बघा, काय नुकसान केलंय तुमच्या लाडक्या लेकीने. 4 रुपये कमवायचे आणि 40 रुपयाचं नुकसान करायचं. माझ्याकडनं चुकून झालं आई. आई म्हणायचं नाही मला. एकदा नाही, दोनदा नाही, 1000 वेळा सांगितलंय तुला. तुझ्या तोंडून आई ही हाक ऐकायची नाहीये मला. तरी रोज सकाळी त्याच हाकेने दिवस खराब करतेस माझा. शांत हो जरा. पुढे जाऊ. माफ करा मला, निशीची आई. निशीची आई? अगं खरं तर तुझ्याशी कुठलंच नातं जोडायचं नाहीये मला. तुझ्या त्या लाचखोर आईमुळे या घराला जे काही भोगावं लागलंय ना, त्यातून आजतागायत आम्ही बाहेर पडलेलो नाही. आणि तू तरी काय वेगळी असणार ग? तुझ्या ते तिचंच असतंय. तोच खोटेपणा, बेईमानी, लाचखोरी, लबाडी. बस बस बस. माझी आई अशी नव्हती. माझी आई अशी नव्हती माझी. तुझ्या आई अशी नव्हती? चल ना दाखवते. जा बाहेर जाऊन विचार. अरे तुझी आई कशी होती मग कळेल तुला. लोक आता बोलत नाहीत आमच्याशी. जा म्हटलं ना, जा. लोकांच्या नजरात टोचतात. तुझ्या आईमुळे ना समाजात मान खाली गेली आमची. आणि म्हणे माझी आई तशी नव्हती. जरा धीराने घे ग. हे वडील असतील तुझे, पण मी तुझी आई नाही. निशी आणि नमा माझ्या मुली आहेत. त्या बहिणी आहेत. पण ती या घरातली किरकोळ वस्तू आहे. या घरातली किरकोळ वस्तू आहे ती. या घरात अशी ही खुर्ची आहे, सोफा आहे, सतरंजी आहे, हे पाय पुसणं आहे ना, अगदी तशीच किरकोळ वस्तू आहे तू आमच्यासाठी. तुला बोलता येतं, पण जास्त बोलायचं नाही. कान आहेत, पण इथे तिथे कान द्यायचे नाही. चालता फिरता येत असेल, पण जास्त माच करायचा नाही. स्वतःची लायकी ओळखून राहायला शिक या घरात. तू सुद्धा. तू सुद्धा. कारण हे घर माझं आहे आणि मी जिवंत असेपर्यंत या घरातला तिचा अधिकार तसाच राहणार, जसा तुझा आहे. तोही मी तुला दिला तर.
मम्मा चल. चल गा आई, हिच्या सावलीला जरी उभी राहिलीस ना तर गाठ माझ्याची आहे. सुमी मी आवरून घेते. हा देवी आई, आज तुझ्या जीर्णोद्धाराच्या दिवशी माझं तुझ्याकडे एकच मागणं आहे. या मुलीची लवकरात लवकर या जाचातून सुटका कर ग. तिच्या अशा ठिकाणी पाठवणी कर जिथे नवऱ्याच्या प्रेमाबरोबर बहिणीची साथ आणि आईची माया मिळेल. कल्याणमध्ये घडलेल्या मर्डर मागचा मास्टर माइंड कोण आहे हे नुकतंच पोलिसांना समजलं आहे. बघूया त्याचा एक्सक्लुझिव्ह क्राईम रिपोर्ट ऑन MNN TV महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलवर. माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य याने केले आहे. तिचं नाव काय? मधुरागिरी, नवीन जॉईनिंग. अत्यंत निर्गुण असा खून करून हा आरोपी फरार झाला होता. हे माझं पुढल्या वर्षाचं टार्गेट. माझं म्हणजे तुमचं MNNचं टार्गेट. इज दॅट क्लिअर? येस तसं. थँक्यू व्हेरी मच. मॅम हे डॉमिनेशन. दिस इज महाराष्ट्र न्यूज नेटवर्क MNN चॅनल. हे गर्दीचं चॅनल नाहीये, हे विश्वासाचं चॅनल आहे. आपली टॅगलाईन आहे आवाज जनतेचा, ओळख महाराष्ट्राची. बातमी थक्क करणारी हवी, बातमी सतर्क करणारी हवी. ओरडून अटेन्शन सीक करून बातमी दिली जात नाही. मॅम यो फायर. मॅम प्लीज मॅम 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 10:30 वाजले आहे. हिराच्या शाळेत जायचंय, स्पोर्ट्स डे. येस मॅम. आणि तुम्ही तिथे चीफ गेस्ट सुद्धा आहात. तेजोमय मूकबधीर विद्यालयाच्या क्रीडा महोत्सवामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. धावण्याच्या स्पर्धेला आता सुरुवात होत आहे. प्रशिक्षक मुलांना स्पर्धेचे नियम समजावत आहेत. धावण्याच्या स्पर्धेसाठी मुली सज्ज झालेल्या आहेत. सर्वांना विनंती आहे की धावण्याच्या स्पर्धेनंतर स्किपिंग स्पर्धेला थोड्याच वेळात सुरुवात करणार आहोत. स्पर्धकांनी तयार राहावे, त्यांच्या पालकांनी याची नोंद घ्यावी. MNN TVच्या सर्व आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या कौशिकी खांडेकर यांचं आगमन झालेलं आहे. One, two, three. बाकी सगळ्या मुली धावत पुढे निघून गेल्यात, पण इरा काही केल्या धावत नाहीये. काय कारण असेल त्या मागचं? जोरात पळ, इरा, जोरात पळ.